Welcome to Apply Engineer. Hello students, today we are going to start the software engineering. In the software engineering, today we first see the new topic. Its name is software testing strategies. बघा द सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या त्या ठिकाणी चार प्रकारच्या स्ट्रॅटेजी ऑन द बेस ऑन द लेवल तर आपण त्या ठिकाणी वन बाय वन डिटेलमध्ये त्या ठिकाणी बघणारच आहोत. तर बघा सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय तर सॉफ्टवेअर टेस्टिंग इज नथिंग बट वी हॅव टू फाइंड द एरर अँड बग्स इन द डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर. जेव्हा आपण एखादं सॉफ्टवेअर त्या ठिकाणी डेव्हलप करतो तर तेव्हा त्याच्यामध्ये जे काही एरर येतात त्याच्यामध्ये जे काही बग्स येतात त्याच्यामध्ये जे काही फेल्युअर्स येतात त्याला त्या ठिकाणी डिटेक्ट करणं व त्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करणं रिझॉल्व्ह करणं त्यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी सॉफ्टवेअर टेस्टिंग त्या ठिकाणी म्हणतो. मग बघा सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या काही त्या ठिकाणी स्ट्रॅटेजीज असतात तर इट बेस्ड ऑन द लेवल तर सॉफ्टवेअर टेस्टिंग स्ट्रॅटेजी आर 4 टाइप. First one is a unit testing, second one is a integration testing, third one is a system testing, and fourth one is a regression testing. So we will see one by one in detail. तर बघा आता सुरुवातीची जी काही टेस्टिंग येते ती येते आपली युनिट टेस्टिंग. यू कॅन सी ऑन स्लाइड. ओके. तर आता बघा युनिट टेस्टिंग जी ही युनिट टेस्टिंग काय केली जाते लेवल 1 ची टेस्टिंग असते. बघा जेव्हा सॉफ्टवेअर त्या ठिकाणी डेव्हलप करतात तर तेव्हा त्या ठिकाणी काय होतं तर सॉफ्टवेअरचे जे काही पार्ट्स असतात सॉफ्टवेअरचे जे काही मॉड्यूल असतात त्या प्रत्येक मॉड्यूलची काय केली जाते इथे सिंगल इंडिव्हिज्युअली टेस्टिंग केली जाते. तिलाच काय म्हणतो आपण युनिट टेस्टिंग. बघा युनिट इज अ स्मॉलेस्ट पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर सॉफ्टवेअर ऑर पर्टिक्युलर प्रॉडक्ट. म्हणजे इथे काय केली जाते युनिट टेस्टिंग इज नथिंग बट जेव्हा त्या ठिकाणी सॉफ्टवेअर डेव्हलप करतो तेव्हा त्याच्यात जे आपण मॉड्यूल यूज करतो त्याचे जे काही पार्ट्स असतात त्या पार्टची इथे काय केली जाते स्पेशली म्हणजेच इंडिव्हिज्युअली टेस्टिंग त्या ठिकाणी केली जात असते. म्हणजे ही जी टेस्टिंग असते ही टेस्टिंग काय केली जाते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलच्या कोडिंग फेजमध्ये त्या ठिकाणी ही टेस्टिंग केली जात असते. आता युनिट टेस्टिंग जी आहे ही काय एक फंक्शनल टेस्टिंग त्या ठिकाणी येत असते. म्हणजे ही टेस्टिंग केल्यानंतर जेव्हा आपण इंडिव्हिज्युअली टेस्टिंग करतो कंपोनंटची सॉफ्टवेअरच्या तर तेव्हा त्याच्यामध्ये जे काही एरर येतील त्याच्यामध्ये जे काही डिफेक्ट्स असतात ते काय केले जातात इथे रिझॉल्व्ह केले जात असतात. म्हणजे इथे कंपोनंटची जी टेस्टिंग आहे ती काय केली जाते इथे इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी परफॉर्म केली जात असते. म्हणजे ही काय एक लेवल 1 ची त्या ठिकाणी टेस्टिंग आहे. आता बघा सेकंड टेस्टिंग जी येते ती काय येते आपली इंटिग्रेशन टेस्टिंग. आता नावातच आपल्याला ॲज अ नेम इट सेल्फ सजेस्ट दॅट काय सांगतं की इंटिग्रेशन म्हणजे इथे काय केलेलं असतं आता युनिट टेस्टिंग मध्ये काय होतं की इंडिव्हिज्युअली कंपोनंटची टेस्टिंग केली जाते. आता इंटिग्रेशन मध्ये काय होतं तर नंबर ऑफ युनिट किंवा दोनापेक्षा जास्त युनिट जे असतात सॉफ्टवेअरचे त्याची काय केली जाते इथे ते कंबाईन केले जातात आणि त्यापासून काय केली जाते इथे टेस्टिंग त्या ठिकाणी परफॉर्म होत असते. म्हणजे बघा दिस टेस्टिंग इज डन इन द डिझाईन फेज ऑफ दी SDLC. ही जी काही टेस्टिंग आहे ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलच्या डिझाईन फेजमध्ये केली जात असते. इथे काय होतं की मल्टिपल कंपोनंट जे असतात मल्टिपल युनिट जे असतात ते काय केले जातात सायमल्टेनियसली ॲट अ सेम टाइमला काय केले जातं ते चेक केले जात असतात. ही जी टेस्टिंग आहे या टेस्टिंगला आपण काय म्हणतो एक फंक्शनल टेस्टिंग आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं फंक्शनॅलिटी ऑफ द सॉफ्टवेअर चेक केले जात असते की त्याचं त्या ठिकाणी फंक्शनॅलिटी कशी आहे म्हणजे त्याच्यामध्ये सिक्युरिटी कशी आहे त्याचं कंपोनंटचं वर्किंग कसं आहे त्या गोष्टी या इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये काय केल्या जातात चेक केल्या जातात. आणि धिस टेस्टिंग इज डन इन द लेवल 2 म्हणजे फर्स्ट लेवलला जसं आपण युनिट टेस्टिंग केली तसं युनिट टेस्टिंग नंतर जी टेस्टिंग केली जाते ती काय कोणती असते आपली इंटिग्रेशन टेस्टिंग आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये आपण बघू शकता की हे जे काही 2 मॉड्यूल आहे समजा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे जे काही हे सॉफ्टवेअरचे 2 मॉड्यूल आहे मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2 तर यांना काय केलं गेलं इथे त्या ठिकाणी कंबाईन केलं आपण मॉड्यूल 1 आणि 2 हे दोघं काय केले कंबाईन केले आणि त्या दोघांची काय केली आपण इथे टेस्टिंग केली तर त्याच टेस्टिंगला काय म्हणतो आपण ही जी काही टेस्टिंग करतो तर त्यालाच काय म्हणतो इंटिग्रेशन टेस्टिंग. म्हणजे मल्टिपल मॉड्यूल्स ऑफ सॉफ्टवेअर आर टेस्टेड सायमल्टेनियसली. सो दिस इज कॉल्ड एज दी इंटिग्रेशन टेस्टिंग. सो नेक्स्ट टेस्टिंग जी येते ती येते आपली सिस्टम टेस्टिंग. आता बघा सॉफ्टवेअरची आपण इंडिव्हिज्युअली म्हणजे सॉफ्टवेअरच्या पार्टची आपण इंडिव्हिज्युअली टेस्टिंग केली तिला म्हटलं युनिट टेस्टिंग. नंतर ते मल्टिपल युनिट किंवा दोनापेक्षा जास्त युनिट कंबाईन केले आणि त्याची त्या ठिकाणी युनिटची जी काही टेस्टिंग केली तिला म्हटलं इंटिग्रेशन टेस्टिंग. आणि नेक्स्ट वन इज अ सिस्टम टेस्टिंग. सिस्टम टेस्टिंग म्हणजे काय तर जेव्हा आपलं पूर्ण सॉफ्टवेअर जेव्हा आपला पूर्ण प्रॉडक्ट तयार होतो आणि त्या प्रॉडक्टची जेव्हा आपण टेस्टिंग करतो त्या टेस्टिंगला सिस्टम टेस्टिंग असे म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये काय होतं पूर्ण सॉफ्टवेअर जेव्हा आपलं तयार होतं तेव्हा जी काही टेस्टिंग केली जाते तीच म्हणजे काय असते सिस्टम टेस्टिंग असते. म्हणजे धिस टेस्टिंग इज डन इन द रिक्वायरमेंट फेज ऑफ द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल.
आता सिस्टीम टेस्टिंग जी ही काय असते त्या ठिकाणी फंक्शनल टेस्टिंग पण येते आणि नॉन फंक्शनल टेस्टिंग पण त्या ठिकाणी असते. आणि ही जी सिस्टम टेस्टिंग मग काय होतं बघा, सिस्टम टेस्टिंग पुन्हा त्या ठिकाणी दोन याच्यामध्ये डिवाइड होते. एक म्हणजे बेस्ड ऑन द हू डुईंग दिस टेस्टिंग अँड सेकंड वन इज अ नॉन फंक्शनल टेस्टिंग. बघा, सिस्टम टेस्टिंग म्हणजे काय आपण बघितलंच की काय केलं जातं, पूर्ण प्रॉडक्टची जर समजा पूर्ण सॉफ्टवेअरची एकसाथ टेस्टिंग केली जाते. म्हणजे पूर्ण कंपोनंट याच्यामध्ये काय होता, पूर्ण सॉफ्टवेअर एक म्हणजे सायमल्टेनियसली किंवा ॲट अ सेम टाइम टेस्ट केलं जातं. मग आता बघा, बेस्ड ऑन द हू डुईंग दिस टेस्टिंग, मग आता याच्यामध्ये 3 टाईप येतात. एक म्हणजे अल्फा टेस्टिंग, दुसरं म्हणजे बीटा टेस्टिंग अँड थर्ड वन इज अ ॲक्सेप्टन्स. मग आता अल्फा टेस्टिंग म्हणजे काय तर बघा, जी व्यक्ती किंवा जी डेव्हलपर टीम ते सॉफ्टवेअर तयार करते तीच काय करू शकते, फक्त या सॉफ्टवेअरला जर समजा चेक करत असेल, त्या सॉफ्टवेअरची टेस्टिंग करत असेल तर तिला काय म्हटलं जातं, अल्फा टेस्टिंग त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे जी सॉफ्टवेअरची टीम त्या ठिकाणी सॉफ्टवेअर तयार करते तीच काय करू शकते, फक्त त्या सॉफ्टवेअरची टेस्टिंग करू शकते. त्या टेस्टिंगलाच काय म्हटलं जातं, अल्फा टेस्टिंग असे म्हणतात. आता बीटा टेस्टिंग म्हणजे काय, तर जी सॉफ्टवेअरची टीम किंवा जे डेव्हलपर सॉफ्टवेअरला त्या ठिकाणी डेव्हलप करतात तर ते त्या सॉफ्टवेअरची टेस्टिंग न करता त्यांचे जे त्या ठिकाणी फ्रेंडली कस्टमर असतील ते काय करू शकतात, तिथे सॉफ्टवेअरची त्या ठिकाणी टेस्टिंग करू शकत असतात. म्हणजे जे डेव्हलप करतील ते टेस्टिंग इथे करू शकत नाही. आणि थर्ड वन इज ॲक्सेप्टन्स. सो ॲक्सेप्टन्स म्हणजे काय तर बघा, ॲक्सेप्टन्स म्हणजे जे त्या ठिकाणी सॉफ्टवेअर डेव्हलपर काय करतात, सॉफ्टवेअरला डेव्हलप करतात व ते डेव्हलप झालेलं जे काही सॉफ्टवेअर आहे ते काय केलं जातं, कस्टमरला त्या ठिकाणी डिप्लॉय केलं जातं. मग जेव्हा ते आपण कस्टमरला डिप्लॉय करतो तेव्हा कस्टमरकडून फीडबॅक घ्यायचा की त्या ठिकाणी सॉफ्टवेअर कसं वाटलं, त्यामध्ये आपण त्या ठिकाणी काय चेंजेस केले पाहिजे. मग तेव्हा जी टेस्टिंग केली जाते तिलाच म्हटलं जातं ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. सो दिस टाइप्स आर बेस्ड ऑन द who doing this testing. Another types are on the based on the non functional testing. त्यामध्ये येतं मग परफॉर्मन्स. आता परफॉर्मन्स टेस्टिंग म्हणजे काय, तर मग याच्यामध्ये काय केलं जातो, सिस्टीमचा त्या ठिकाणी परफॉर्मन्स चेक केला जातो. म्हणजे सिस्टीमचा स्पीड कसा आहे, सिस्टीमची मेमरी कशी आहे, सिस्टीम त्या ठिकाणी फास्ट ग्रोथ होते का किंवा सिस्टीम त्या ठिकाणी फास्ट परफॉर्मन्स करते का, तर ते काय केलं जातं या परफॉर्मन्स टेस्टिंगमध्ये चेक केलं जातं. दुसरं येतं त्या ठिकाणी लोड टेस्टिंग. आता लोड टेस्टिंग म्हणजे काय, तर याच्यामध्ये काय केलं जातं, कॅपॅसिटी ऑफ द टेस्टिंग त्या ठिकाणी चेक केली जाते. जी सिस्टीमची त्या ठिकाणी कॅपॅसिटी येते त्यावर काय केले जाते, समजा सिस्टीमची कॅपॅसिटी जर सपोज जेवढी असेल तर त्यावर त्याच्यापेक्षा जास्त लोड काय केला जातो, सिस्टीमवर त्या ठिकाणी अप्लाय केला जातो. हे चेक करण्यासाठी की आपली सिस्टीम जर समजा सिस्टीमवर जास्त लोड आला तर तिथे ही सिस्टीम वर्क करू शकते की नाही, त्याच टेस्टिंगला काय म्हणतात, लोड टेस्टिंग असे म्हणतात. आणि थर्ड वन इथं त्या ठिकाणी स्ट्रेस टेस्टिंग. स्ट्रेस टेस्टिंग म्हणजे काय, तर यावर सिस्टीमवर काय केलं जातो, जाणून बुजून त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी लोड दिला जातो, जास्त सिस्टीमला त्या ठिकाणी वर्किंग दिलं जातं, जेणेकरून त्याच्यामध्ये जर काही एरर आले, त्या केसमध्ये जर समजा काही एरर किंवा बग्स त्या ठिकाणी ऑकर झाले तर तिथे ती सिस्टीम त्या ठिकाणी पूर्णपणे वर्क करू शकते की नाही हे फाईंड करण्यासाठी आपण त्या ठिकाणी स्ट्रेस टेस्टिंग वापरत असतो. सो दीज आर द टाइप्स ऑन द बेस ऑन द नॉन फंक्शनल टेस्टिंग. सो सिस्टीम टेस्टिंग नंतरचा जो काही टाईप येतो तो येतो आपला रिग्रेशन टेस्टिंग. आता रिग्रेशन टेस्टिंग म्हणजे काय तर बघा, this testing is done in the last phase of the software development life cycle. It means that this testing is done in the maintenance phase. We know the maintenance phase is very longest phase. तर मेंटेनन्स फेजमध्ये जी त्या ठिकाणी सॉफ्टवेअरची टेस्टिंग केली जाते तिलाच आपण रिग्रेशन टेस्टिंग असे म्हणतो. बघा, म्हणजेच रिग्रेशन टेस्टिंग काय केली जाते लास्ट फेजमध्ये, म्हणजेच ही काय होते लेवल 4ची टेस्टिंग असते, तिलाच आपण रिग्रेशन टेस्टिंग म्हणतो. सपोज बघा, कस्टमर आहे, आता ही टेस्टिंग केव्हा केली जाते, सपोज इथे त्या ठिकाणी कस्टमर आहे, कस्टमर जेव्हा त्या ठिकाणी काय करतात, सिस्टीमचा वापर करतात, ओके, सॉफ्टवेअर असेल तर सिस्टीमचा त्या ठिकाणी यूज करत असतात. त्यांना जर सपोज ती सिस्टीम अपडेट करायची असली तर ते काय करतात, त्या ठिकाणी डेव्हलपर टीमकडे जातात आणि डेव्हलपर टीमकडे जाऊन काय सांगतात की ही सिस्टीम काय करून द्या, मला अपडेट करून द्या. तर मग बघा, डेव्हलपर काय करतात, त्या म्हणजे अकॉर्डिंग टू द युजर्स रिक्वायरमेंट, अकॉर्डिंग टू द कस्टमर रिक्वायरमेंट दे अपडेट द पर्टिक्युलर प्रॉडक्ट ऑर पर्टिक्युलर सिस्टम. मग अपडेट केल्यानंतर जी त्या ठिकाणी टेस्टिंग केली जाते, आता असं तर काही नाही की अपडेट केली की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बग्स किंवा एरर किंवा डिफेक्ट्स त्या ठिकाणी फाइंड होणार नाही, तर त्यामध्ये सुद्धा अपडेट केल्यानंतर समटाइम्स एरर विल बी ऑकर. सो दीज एरर आर सॉल्व और दीज एरर आर टेस्टेड युजिंग द रिग्रेशन टेस्टिंग. म्हणजे त्याच्यामध्ये जर काही समजा एरर आले तर ते जे काही एरर आहे ते काय केले जातात, त्या ठिकाणी रिग्रेशन टेस्टिंग मध्ये त्या ठिकाणी डन केले जातात.
ओके, किंवा रिझॉल्व्ह केले जात असतात. सो दीज आर द सॉफ्टवेअर टेस्टिंग स्ट्रॅटेजी ऑन द बेस ऑन द लेवल फॉर कन्व्हेन्शनल सॉफ्टवेअर. ओके, सो आपण प्रत्येक टाईप त्या ठिकाणी वन बाय वन बघितला आहे. इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक दिस व्हिडिओ. थँक यू, थँक्स फॉर वॉचिंग.